खूप एन्जॉयमेंट करायचं आहे भाई, खूप एक्साइटेड आहे. हॅलो पब्लिक, काय म्हणते. आता आम्ही बाहेर आलोय, आता चाललोय तिरुपतीला, देवदर्शनाला चाललोय रमन बॉईज सोबत. आमचे कॉलेजची पोरं आहेत. आता यांच्याबरोबर आता खरं म्हणजे सांगू तर 10:30ला ट्रेन होती, पण आता 12:30ला झाली. आता आम्ही रिक्षाने किंवा बसने जाईन. सोबत आपले मित्र पण आहेत, सो आनंद खडके. नमस्कार. काय तुम्ही किती इच्छुक आहेत का नाहीत? हो नक्कीच. खूप एन्जॉयमेंट करायचं आहे भाई, खूप एक्सायटेड आहे. आपल्या कॉलेजच्या मित्रांना भेटायला लागला. मागच्या वेळची ट्रिप मालवणची एवढी छान झाली ना भाई, बोलू नाही शकत. ही पण ट्रिप अशीच व्हावी हीच इच्छा आहे. मी बघू काय होते. मी गेलो पुण्याच्या सरकारी वाहतूकमधून, आणि सरकारी वाहतूक म्हणजे गर्दी तर असणारच. त्यात बसमध्ये बसल्यानंतर मला लागलं मळमळायला. त्यानंतर आम्ही पोचलो शिवाजीनगर पुणे स्टेशन. कसं आहे, पॅलेससारखं दिसते की नाही. मग आम्ही काढलं स्वस्तात मस्त 15-15 रुपयाचे 2 तिकीट. भाई शिवाजीनगर मेट्रो स्टेशनमधला आतला व्ह्यू असला दिसतोय कडक. कसा आहे, जसं की फॉरेनचं मेट्रो स्टेशन दिसते की नाही. आया एवढी मोठी लिस्ट आहे. 2.5 वर्ष झालं पुण्यात राहिलो आहे. फक्त शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच माहिती आहे मला. चला झापूक झुपूक करत आपली ट्रेन आलेली आहे. अरे यार, इथं पण सेमच बोम, गर्दी ढीक. पुणे मेट्रो स्टेशनमध्ये पोचल्यानंतर आम्ही केला थोडा बालिशपणा. एक व्हिडिओ काढायसाठी 4 वेळा केलं वर खाली, पण शेवटपर्यंत काय तो व्हिडिओ झालाच नाही. फायनली पुणे स्टेशनमध्ये पोचल्यानंतर भेटलो माझ्या भावांना. कशा आहेत कार्टी, कसं बसल्यात बघा उपाशी. यानं केला बघा, जे करायचं नव्हतं तेच केला. वाह, चालायचं आता काय तेवढं होणार. गोविंदा गोविंदा. अरे वा, राष्ट्रवादी पक्षाचे खंबीर कार्यकर्ते निखिल यांनी 94 कॅरेट गोल्ड देऊन दसरा सण साजरा करत आहेत रस्त्यावर. कुठल्या झाडास तोडून आणले काय माहीत. घ्या आशीर्वाद पण द्या यांना आता द्या. इथं रोहित गाडे यांनी आपल्या खिशातले पैसे खर्च करून जवळजवळ 16 जणांसाठी 50 रुपयाचं फरसाणाचं पाकिट आणलं होतं. वा, आता डाव चालू होणार आहे. अजय कोण आहे? अजय भाई आता जादू दाखवणार आहे. हे जादू दाखवायला लागतं भाई. अजय दादा कदम उपाध्यक्ष, रोहित गाडे अध्यक्ष, संचालक, सचिव, खजिनदार, कार्यकर्ते. यावेळी पण बादशाह येणार. बादशाह यायला पाहिजे भाई. मला आता बादशाला काय करायचं, राणी महत्वाची असते. माय बॅड माय बॅड. आठवण नीरज आठवण आली भाई मला. अरे दाखव की तुझा जादू. राम की जरा बंद कर की. खूप वेळ झालेला आहे. 10:30ला ट्रेन होती, 10:30चे 12:30 झाले. 2 वाजलेत आणि आम्ही पुणे स्टेशनला आहे, बघू शकताय. आणि पुणे स्टेशनमध्ये आपण रस्त्यावर आम्ही पत्त्यानं खेळतोय. अजय भाई काय ही जादू होती. किती पान आहे ती बघायला रे. अरे फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही सगळेजण ट्रेनमध्ये चढलो. पण विषय असा होता की आम्ही जवळजवळ 16 जण होतो, आणि 16 जणांचं ट्रेनमध्ये जवळजवळ 5 ते 6 डब्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग होतं. पण आपण राहिलो कोल्हापूरचे माणसं, आणि कोल्हापूरच्या माणसांना नियोजन हे कसं करायचं हेच चांगलंच माहीत आहे. 5 डब्यामधल्या पोरांना 2 डब्यामध्ये किंवा 1 डब्यामध्ये कसं आणायचं हे आपल्या पोरांना चांगलंच माहीत आहे. मग आता हे करायचं चालू आहे. आता बघू काय होते. सगळ्यांचं जागेचं नियोजन लागल्यानंतर आमच्यातल्या एका मेंबरनं काढला घरचा डबा. आणि घरच्या जेवणाचं महत्त्व हे फक्त PGवर राहणाऱ्या पोरांनाच माहीत असते. त्यानं आणलेल्या 2 चपात्या जवळजवळ आम्ही 16 जण वाटून खाल्लो आहे भावांनो. त्यानं आणलेली मटकीची भाजी एवढी चांगली वाटत होती, शेवट वाटत होती शेवट. लगेच आमची ट्रेन स्टार्ट झालेली आहे. आता इथनं आमचा प्रवास चालू होणार आहे. आता खूप मजा येणार आहे. ही माझी जान कशी दिसत्या चिकनाई. कार्टी कशी झोपणार आहेत आता. MH 50 करा. तुम्ही कुठलं हो?
हे आमची कार्यकर्ती सकाळी सकाळी डोळं उघडल्यानंतर बघताय तर काय सगळी एकाच डब्यात. स्टेशनवर राहिलेला निम्मा गेम इथं आता परत कंटिन्यू होत आहे. शेवट डाव कंप्लीट केल्याशिवाय आता कोण का बसणार नाही. भावांनो काय पण म्हणा पण आयुष्यात हे पाहिजे. जेवायला साधं जेवण का असं ना पण मित्रांबरोबर जेवलेलं जेवण खरंच अंगाला लागते. हां सगळेजण एकाच डब्यात. हॉस्टेलचे दिवस आठवले भावांनो शेवट. आता दुपारचे वाजले 3 आणि आम्ही आता जस्ट कुठंतरी स्टेशन क्रॉस केले पण तुम्हाला स्टेशनचं नाव आठवत नाही आहे. आम्ही एवढी मजा केली आहे की काय विचारू नका. गाडीला काय काय मिक्स करून दिले काय नाही गाडीलाच माहीत काय नाही काय खाल्लंय काय. अच्छा पत्ते कोण जिंकलं बाई ते सांग की. पत्ते राजेश पत्तेमध्ये किंग राजेश आहे त्यामुळे राजेश जिंकलाय पत्ते खेळताना. मी टाइमपास करत होतो पत्ते पैशावर नव्हतो खेळत. कोण आज नाही आमच्यात कोणाला. आपल्याला कोणाला नाद आहे फिर. नादिक मेंबर खूप आहेत पण वाईट नाद नाही आहेत. चांगले नाद आहेत. ते मनाने चांगले आहेत काय. होय चांगले नाद आहेत पोरांना. ते तर हाय. रमण बॉयची पोर आहेत त्यामुळे सगळे ओळखतात आपल्याला चांगल्या नजरेने. अजून 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 काय तुम्हाला सांगायचंय बाई आम्ही मध्ये सांगू पण काय. मेही कार्यक्रम चालू आहे. सारा तरी कसा आहे जोडीनं. नाचेंगे इश्क में नाचेंगे. हे आहे रेणुगुंटा रेल्वे स्टेशन. नमस्कार मित्रांनो आम्ही खूप मोठं ट्रॅव्हलिंग करून आता पोचलेलो आहे रेणुगुंटाला. बघू शकते आम्ही म्हणजे यातून इथून तिरुपती खूप जवळच आहे. ही आमची सगळी गँग. आता बघू नेक्स्ट प्लॅन काय होतं. आता तिरुपती तिथनं खूप जवळच आहे तर तिथं पोचल्यानंतर आता पुढचं प्लॅनिंग केलं जाईल. लुंगी घालायला खूप इंटरेस्टेड लोक दाखवू शकतो तुम्हाला. या राजा लुंगी घालणार का नाही भावा तू. तू पण लुंगी घालणार. केस दिवाळी पाहुणं ओळखत नाही तो. पाहुणं ओळखत नाहीत का. हे आजा तू लुंगी घालणार का नाही. लुंगी लुंगी वाय नॉट वाय नॉट. माणूस मोठा राखी. कन्नड बोल की काहीतरी कन्नड. यांना राजकला रेडी स्टेडी पो एवढं देते आम्हाला ते पण चेन्नई एक्सप्रेस मुळे. बसचा प्रवास हा आपला रेणुगुंटाच्या रेल्वे स्टेशन पासून दिव्य दर्शनाच्या तिकीट बुकिंग सेंटर पर्यंत असते. ओनली 100 रुपीज. फायनली वी रिच तिरुपतीला पोहोचलो आहे. आता मस्तपैकी डायटिंग बिटिंग सुट्टी नॉट काय आता डायटिंग बिटिंग काय ते नाद करायचं नाही. केळाची एक पाल घ्यायची काय साल काय असते ते काय असते केळाचं पान घ्यायचं आणि बुकना सकाळ संध्याकाळ नुसता भात खायचा आहे. आम्ही पैदल जाणेवाले. आता लई चालायचं पण आहे. आता पहिला कसं काय आपण कुठे रेणुका कुठं उतरलो रे. रेणुगुंटाला पहिला आम्ही ट्रेनमधून रेणुगुंटाला उतरलो. त्यानंतर मग तिथनं आपल्याला बस करायला लागत्या. पर हेड 100 रुपये घेतात. त्यानंतर आपल्याला तिरुपती लावलं. आता आपण तिथं बॅकला आता आपण तिकीट काढायचं आहे. सगळी पोरं तिकीट काढायला लागलं. हे आपले सुयश भाई असे दिसायला चिकने बॉन्ड. अरे तू इथं पण दाखव चिकना बॉन्ड दिसायला लागला.
आणि अशा प्रकारे ब्लॉग करता करता आपण लेट झालेलो आहोत. तर दिव्य दर्शनाचे पास आजच्यासाठी तरी संपलेले आहेत. सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुद्वहमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे. गाईज आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो तिरुपती बालाजी मंदिराच्या पायथ्याशी. आणि मंदिर इकडे पाठीमागे वरती आहे. आम्ही जायचा प्लॅन होता आमचा चालत बाय वॉक, पण उद्या आमची संध्याकाळी 9 वाजता ट्रेन असल्यामुळे ते 4 तास आम्ही प्लस करण्याच्या नादामध्ये म्हणजे आता जात नाही आहे. आम्ही गाडी केली आहे, गाडीनेच जाणार आहे. आणि पब्लिक थांबले वाट बघत. बाकीची अर्धी मुलं पुढे गेली आहेत. श्रियकान्ताय कल्याणनिधये निधयेतिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्. लक्ष्मी सविभ्रमालोकसुभ्रूविभ्रमचक्षुषे चक्षुषे सर्वलोकानां वेङ्कटेशाय मङ्गलम्. श्रीवेङ्कटाद्रिशृङ्गाग्रमङ्गलाभरणाङ्गये मङ्गलानां निवासाय श्रीनिवासाय हाय गाईज, आम्ही आता पोचलो आहे मंदिराजवळ आणि थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे आतमध्ये मुंडन करायला. हे बघू शकता स्टे आहे आतमध्ये स्टे पण आहे. वॉशरूमला वगैरे सगळ्या गोष्टी फ्रेश व्हायला वगैरे आत जाणार आहे. आणि बघू शकता सगळे बसले तिकडे. शोएब आहे, कपिल आहे तिकडे समोर. सगळे चौकशी करतात काय कसं काय. आणि खूप मजा आली. खालतून वरती येताना एवढा व्ह्यू चांगला होता. सगळ्यांनी एन्जॉय केला. आपण शोएबची प्रतिक्रिया. शोएब काय वाटतं तुला, कसं वाटतंय? खूप छान वाटते. आता फक्त लुंगी आणि ते शॉलेट टाकून एक मस्त एक फोटो काढायचा आहे गरगरीत. कसं वाटतंय अभि? आम्ही जस्ट पोहोचलो. लुंगी घालायची नाही अभि, लुंगी चाहिए भाई. खालतून येताना अभि व्ह्यू कसा होता? अजय व्ह्यू कसा होता खालतून येताना? लुंगी डान्स करणार का नाही? नाचता येत नाही तरी करणार. ठीक आहे, तुम्हाला अपडेट देत राहू. बाय, चलो. आता आम्ही आलोय आता आम्ही मुंडन करायला आलेलो आहे. शोएब काय नाही म्हणतोय, आम्ही तरी करतो. काय म्हणलं? आडवाच ठेवतो. बरं चालतंय. आता निघालो. आता आम्ही रांगेत जाणार आहे. रांगेत किती वेळ लागतो काय माहिती नाही. बघून घ्या. केस जरा स्टाईल अप करून घ्या. स्टाईल म्हणजे आपली स्टाईल म्हणजे स्टाईलच आहे. मास पिक्चर तुम्ही पाहिला असेल, तो आपला आवडता पिक्चर आहे. चला. आता निघालो आम्ही. बघू किती वेळ लागतोय. तसं आम्ही ते पहिल्यांदा मुंडन करणार, नंतर आम्ही आंघोळ वगैरे करणार, आवरणार, मग जेवण करणार. जेवण करून झाल्यावर आम्ही मग जाणार आमच्या मार्गी, म्हणजे दर्शनाला जाणार. चालतंय. मग आतापुरतं एवढंच. आता नंतर ट्रान्झॅक्शन बघायचं. आता फक्त ट्रान्झॅक्शन पहा, एवढंच. अजून डिस्कशन चालू आहे यांचं की कोण कोण केस कापणार, कोण कोण नाही. बघू आपण. सगळेजण केस कापणार. बघून घ्या. शेवटची स्टाईल करा भावा. स्टाईल कर. फ्लेक्स झालं पाहिजे भावानो. फ्लेक्स फ्लेक्स कर की भावा. केसडी भावानो, तुमचं ट्रान्झॅक्शन बघायला उत्सुकता आहे मी. पँकी बाई आता कसं दिसतात बघायचं आहे मला. ब्लेड दिलेला आहे केस कापायसाठी. प्रत्येकाला सेपरेट. अरे कसली नवा बी प्रत्येकाला सेपरेट. आता आमचे कार्यकर्ते चालले आहेत नीले आसमान की भूमी. याला असं नीले आसमान की भूमी का म्हणतात काय माहीत नाही. याचा शोध आपण नंतर लावू. आपले सगळे कार्यकर्ते आज चालले आहेत. बघू आता काय होतं. मग आमचा लुंगी घालायचा कार्यक्रम चालू झाला. मग आपल्याला तर काय लुंगी बांधायला येत नाही, त्यामुळं मग मी गेलो सुयाकडं. सुयानं बांधली मला ढिल्ली लुंगी. मग आता गेलो मी आमच्या आजाकडं. आजा नुसता इकडनं तिकडनं नुसता गुंडाळा करायला. इकडे गाठ मार तिकडे गाठ मार. बाकीचं काय आजाला येत नव्हतं. आजानं कधी लुंगी बांधायला काय नाही काय माहीत. मग आजाच्या डोक्यात 2-3 वेळा मी तबला वाजवला. कसा वाजवला? ताड. मग आजानं शेवटला मग गुंडाळा करून खुपसला. म्हटला झाली बघ तुझी लुंगी तयार, चला. मग आम्ही केला ट्रान्झिशनचा व्हिडिओ एकदम कडकमध्ये.
पोरांना आधीच लागलेली भूक ढीक, जे तुटून पडलीत, आय 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 बुकना पाडलीत पाक. खादगीचं काम झाल्यानंतर मग आम्ही लागलो आमच्या मार्गाला. जे चालत होतो, जिथं रस्ता दिसल नुसता चालतच होतो आम्ही शेवटपर्यंत. चालून चालून पूर्ण पायाच्या बैलगाड्या झाल्या. मग पोराने एक स्टॉप पकडला मस्तपैकी आणि विश्रांती घेतली जरा. रात्रीचे जवळजवळ 3 वाजलेत, पण आम्हाला अजून काही दर्शनाची लाईन सापडलेली नाही आहे. वाजल्यात 3 आणि ह्यासनी झाल्यात तलप आता चहाची. चहाची तलब झाल्या म्हणलं आपण कोल्हापूरकर आहे, पिणार तर आहेच. हे कसं दिसते आपलं कटप्पा. ए भाई जीवा दे असंच कर भाऊ. फायनली आपल्याला लाईन सापडलेली आहे, पण भावांनो गर्दी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही रिटर्न चाललो आहे. आता आमचं देवदर्शन वगैरे झालेलं आहे. काल रात्री तुम्हाला म्हणजे जो मेन कंटेंट होता, जे मेन स्ट्रगल होतं ते देवदर्शन घेण्यामागं, ते तुम्हाला दाखवता आलं नाही. ते तुम्ही ट्रान्झॅक्शन पण तुम्हाला दाखवता आलं नाही. कसे दिसायला लागलेत दोन आमचे, बघा चमका लागलेत कसे. हे दाखवायचं होतं भरपूर काय काय, आणि दाखवण्यासारख्या गोष्टी पण भरपूर काय काय होत्या. एवढं रनिंग वगैरे आमचे म्हणजे रिलेज झाले. आजपर्यंत कधी शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा आत्तापर्यंतच्या एज्युकेशनमध्ये मी कधी रनिंग केली नाही किंवा रिलेमध्ये पार्टिसिपेट केलं नाही. पण त्या म्हणजे काल रात्री नाही, परवा दिवशी रात्री ॲक्च्युली कसं आहे की त्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आणि खूप रिस्की पण आहे एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये मोबाईल घेऊन जाणं. त्यामुळे मोबाईल घेऊन गेलो नाही. पण आता तुम्हाला आम्ही सगळं सांगतो की आमच्यावर काय काय घडलं आणि काय काय नाही. तर आम्ही त्या दिवशी रात्री काय आपल्याला कुठला भात खाल्ला रे? फ्राईड राईस, गोबी फ्राईड राईस, मंचुरियन फ्राईड राईस खाऊन आम्ही तिरुपतीला निघालो. एकदम लुंगी बिंगी घालून आणि वरती शाल काय त्याला काय म्हणतात, शेला हे उतरून वगैरे घालून पांढराशा एकदम कडक मध्ये. आम्ही ट्रान्झॅक्शनचा व्हिडिओ पण केलाय, तो लवकरच पोस्ट होईल. आणि एकदम कडक मध्ये फोटो वगैरे काढून सगळं आवरून टाप टीप आम्ही निघालो. आता तिथं गेल्यानंतर आम्ही काय आपल्या माणसाने किती जणांनी गंडवले ते. इकडून जवळजवळ आम्हाला एकाने म्हटलं की 12ला दर्शन आहे, एकानं म्हटलं की 3ला दर्शन आहे, एकानं म्हटलं की उद्या दुसऱ्या दिवशी दर्शन आहे. पण पोरं म्हटलीत की दर्शन केल्याशिवाय तर जायचं नव्हतं. पण त्यामुळं किती पण वाजू दे दर्शन करायचंच होतं. त्यामुळे पोरांनी ठरवलं. जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही रस्त्यावर बिन चपलाने फिरत होतो. तर आम्ही त्या दिवशी रात्री कितीला मंदिरात पोहोचलो आपण? 1 वाजता. रात्री 1 वाजता मंदिरात पोहोचलो आणि तिथं आम्हाला दर्शनाची लाईनच मिळत नव्हती अक्षरशः. ते आम्ही फ्री पास काढले होते, फ्रीच्या लाईन मध्ये जाणार होतो, पण आम्हाला पासच मिळाले नाहीत. नंतर आपण सुया कुठे गेलो? आम्ही डायरेक्ट गेलो प्रसाद आणायला. दर्शन घेऊन दर्शन झाल्यानंतर प्रसादा नाही गेलो. पोती पर्यंत आपल्या त्या असल्या पोती मिळतात तिथं. 35 लाडू, मोठा राखीस, बांध करतो. पिशव्या कोणाला येणं झाले ते ठेवायचं. प्रसादाला काय म्हणायचं नाही. गोविंदा मोठा राखीस. बरं तिथून झालं. मग नंतर नंतर आशिषचा गुरु भेटला. आशिषचा गुरु आम्हाला एक तिथे सिव्हिल मेंबर मिळाला, जो त्याला किती मोठं पोलीस आघाडी मोठं पोलीस 30 LPचं पॅकेज होतं त्याला. एवढं डोकं खाला त्या माणसानं आमचं. बापरे. शेवट LNT ला होतं ते सांग की नको आता कशाला कंपनीचं का आलात. नंतर काय गेलो आपण लांगेत उभं राहिलो 1-1.5 तास वेटिंग अन्न सोड खायचं सोड आता. मंदिरातलं नंतर आम्ही दर्शनाला गेलो. तिथं जवळजवळ लाडू घेतल्यानंतर दर्शन झाले की अर्धाम की दर्शनाचा मेन कंटेंट राहिलाय ना सांगायचं भाई. तिथं आपण 2 तास झोप काढली मध्ये. कट्टो झोपलो आपण. 1.5 तास वेटिंग होतं तिथे उभं राहिलो. गेट ओपन व्हायला कमीत कमी 3-3.5 वाजले गेट ओपन व्हायला. नको नाही अरे आता जे काल आहे ते आता सगळं आता कळले आम्ही गेलो. आशिषचा गुरु भेटला आम्हाला. जे आशिषने तिथे त्याच गुरु बनवला आणि आम्ही त्याच्यासोबत गेलो. त्याने आम्हाला सरळ सेवेची लाईन कुठे दाखवली.
कमीत कमी त्या रांगेसाठी आम्ही रांगेत म्हणजे रांग ओपन व्हायला किंवा दर्शनाची रांग सोडायला त्या मंदिरामध्ये कमीत कमी 2 तास आम्ही वेटिंग केलं. 2 तास वेटिंग कसं पहिलाच दाखव की लुंगी घेऊन वेटिंग केलं. काही जण अक्षरशः झोपलेले एकामेकाच्या म्हणजे मांडीवरती झोपलेले. तिथे एवढी माणसं होती वेटिंग साठी. कमीत कमी 10,000 कमी 10 ते 15,000 माणसं असतील कमीत कमी. ते विदाऊट पासचे सगळे होते आणि आम्ही पण त्यांच्यापैकी एक होतो आणि त्यांना असं बघून वाटत नव्हतं. त्यांच्यापैकी एक नाही 16 आम्ही होतो. म्हणजे 10,000 - 16. असं वाटलं नाही की म्हणजे त्यावेळेला कळालं की खरी भक्ती काय असते. लोक किती लांबून येतात, देवासाठी किती प्रे करतात, दर्शनासाठी किती प्रे करतात किंवा किती थांबतात ते बघून असं अजून मंदिरात दर्शन घेण्याची इच्छा अजून तीव्र झाली. नेक्स्ट टाइम VIP दर्शन. आणि 2 तास वेटिंग केल्यावरती जसं दरवाजा गेटचा ओपन झाला तसे सगळेच एकदम पळाले. सगळे फक्त असे पळाले की काय विचारूच नका. असं की 2 किलोमीटर रनिंग केलं ना. ऑलमोस्ट 2 किलोमीटर होतं. जिथे फर्स्ट गेट जसा ओपन झाला तिथून रांग तिथून चालवणार होती म्हणजे ऍक्च्युअल रांग. ते डिस्टन्स गेट पासून डिस्टन्स 2 किलोमीटर मॅक्झिमम 2 किलोमीटर असेल. आणि आम्ही सगळ्यांचे रिंगटोन पण चेंज झालेले आहेत आता. तर आम्ही तिथपर्यंत जाताना सगळे पळत गेलो कारण की सगळे यंग जनरेशन असल्यामुळे फक्त एकच जण मागे राहिलेला. सगळ्यांनी घरच्यांच्या सकट कंपनी त्यांच्या आमच्या होणाऱ्या वहिनींना पण प्रसाद असं घेऊन ठेवलेला आहे. आणि आम्ही गेलो तिथे रांगेमध्ये उभं राहिलो. मला अपेक्षा नव्हती की हा पळेल एवढा. हा एवढा पळाला त्या दिवशी. आम्ही लुंगी घेऊन कसं पळालो जरा सांगा. लुंगी घातलेली नाही दाखव. रांगेमध्ये आम्ही ऑलमोस्ट 22 ते 23 तास होतो. सुरुवातीचे 7 ते 8 तास आम्ही म्हणजे स्टँडिंगच होतो. 7 ते 8 तासानंतर जसे पुढे रांग चालत जाते. पुढे गेल्यानंतर मग एक अन्नछत्र लागतं म्हणजे तिथे त्यांचे हॉल्स आहेत, मोठे मोठे हॉल्स आहेत. तिथे ते तुम्हाला फूड प्रोव्हाइड करतात, पाणी प्रोव्हाइड करतात, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. तिथूनही परत पुढे जाईपर्यंत त्यानंतर मग मोठे मोठे हॉल्स आहेत. तिथे रेस्टिंगसाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टाइम भेटतो. त्याच्यामुळे आमचं दर्शन मस्तपैकी झालं 22 तासांत. स्ट्रगल खूप होता. चला, हा प्रवास माझा आता इथंपर्यंतच. आता शेवटचा गळाभेटीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे इथे. आता भावांनो, आपण लवकरच नवीन ट्रिप काढायची आहे आणि लवकरच असं आपण भेटायचं आहे आणि परत असाच एन्जॉय करायचा आपल्याला. आता अलविदा म्हणायची वेळ आलेली आहे भावांनो. चला, बाय बाय. तर आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत. आपला प्रवास इथंपर्यंतच होता. खूप मजा आली, खूप ॲडव्हेंचर केल्यात. आजपर्यंत कधी केलं नव्हते. खूप चांगला अनुभव होता हा माझ्यासाठी. आता मस्तपैकी आपण आपल्या घरी जाऊन सुखाचं जेवण खायचं आहे मम्मीच्या हातचं आणि मस्त जरा पाय वगैरे दाबून घ्यायच्यात. खूप भरपूर पाय दुखायला लागल्यात. एवढे पाय दुखायला लागलेत की काय बोलायचं काम नाही. हा आता भावाला कामाला लावायचंच आहे. मस्तपैकी पाय दाबून घेणार आहे भावाकडनं. आता चलो मिळते. आता अशीच मस्तपैकी चांगली ट्रिप लवकरच काढायची. मिळूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो, बाय गाईज.